मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो ऑक्टोबर 24 मिळाला, ही घटना तमाम मराठी माणसांसाठी, मराठी लेखकांसाठी आणि मराठी रसिक वाचक श्रोत्यांसाठी म्हणजे एकूणच मराठी माणसांसाठी खूप महत्त्वाची घटना आहे, आनंदाची बाब आहे असं आपल्याला समजून येतं। जेव्हा केंद्र सरकार एखाद्या भाषेला अशा प्रकारचा दर्जा देऊ इच्छिते, त्या निमित्तानं त्या भाषेचीच एक प्रकारची सत्वशीलता, गुणवत्ता सिद्ध होताना आपल्याला दिसते आहे आणि ती गुणवत्ता मराठी भाषेची सिद्ध झालेली आपल्याला दिसून येते। मराठी साहित्याचा आपण प्राचीन आणि अर्वाचीन साहित्याचा विचार केला तर हे दोन्हीही साहित्य मराठी भाषेमधले अत्यंत समृद्ध साहित्य आहेत। म्हणजे असा कोणता साहित्य प्रकार नाही जो की मराठी साहित्यामधून तो लिहिला गेलेला नाही। यामुळं हे वेगळेपण आपल्याला मराठी भाषेमध्ये पाहायला मिळतं। मराठी भाषेचा आपण प्राचीन भाषापैकी जर आपण विचार केला तर एक मराठी ही सर्व भारतीय प्राचीन भाषांपैकी एक समृद्ध अशी एक प्राचीन भाषा आहे की ज्या भाषेचे पुरावे आपल्याला महाभारत काळामध्ये सुद्धा पाहायला मिळतात, बुद्ध काळात पाहायला मिळतात किंवा जैन काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात किंवा मराठी भाषा ही मौखिक रूपामध्ये या महाराष्ट्रामध्ये जवळपास 2500च्या अगोदरपासून ती असली पाहिजे तोही पुरावा आपल्याला मिळतो आहे। म्हणून मराठी लिखित साहित्य आणि मराठी मौखिक साहित्य या दोन्हीही साहित्याचा आपण विचार केला तर मराठी भाषेचे प्राचीनत्व हे अनेक पुराव्याच्या द्वारे सिद्ध होताना आपल्याला दिसतं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की मराठी भाषा ही भारतीय भाषेपैकी एक लिंक भाषा म्हणून जुन्या काळापासून ती परिचित होती। तिला आपण असं म्हणत होतो की ती काव्याची भाषा होती, म्हणजे काव्याची भाषा म्हणून की या भाषेचा संचार संपूर्ण भारतभर होत होता, हेही आपल्याला आता ते सिद्ध झालेलं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की 2220चा एक ब्राह्मी लिपीमधला शिलालेख नाणेघाट या परिसरामध्ये सापडला की जो नाणेघाट हा जुन्नर परिसरामध्ये देशावरच्या लोकांना कोकणामध्ये व्यापारासाठी उतरण्यासाठी तो एका सातवाहन राजाने कोरलेला आहे की त्या ब्राह्मी लिपीतले भाषा आणि मराठी प्राकृत भाषा, अपभ्रंश भाषा याच्याशी मराठी रूपं मिळताना पाहायला मिळतात। म्हणजे हा सुद्धा दाखला आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे। किंवा आपल्याला असं लक्षात येतं की मराठी भाषेमध्ये जे की 2 ग्रंथ फार मूलभूतपणे प्राचीन पुरावे म्हणून अभिजात भाषेचा दर्जा मान्य करण्यासाठी सादर केले गेले, ते 2 ग्रंथ म्हणजे गाथा सप्तशती सातवाहन राजा हाल यांनी लिहिलेला आणि वाशिमचा कवी गोनाड्डे यांनी बृहत कथा हा ग्रंथ लेखन केलेला। हे दोन्हीही ग्रंथ जर आपण पाहिले तर हे साधारणतः इसवी सनाच्या 1-2 शतकामध्ये लिहिलेले असावेत आणि जेव्हा 1-2 शतकामध्ये अशा प्रकारचे 2 ग्रंथ मराठी माणसांचं वर्णन त्या ठिकाणी करतात, मराठी परंपरेचं वर्णन त्या ग्रंथामध्ये येतं, मराठी लोकजीवनाचं वर्णन जेव्हा त्या ग्रंथामध्ये येतं, म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की ही प्राचीनता आपल्याला या संस्कृतीची, मराठी माणसांची आणि मराठी जगण्यांची सुद्धा आपल्याला इथं ते सिद्ध होती आहे। म्हणून बृहत कथा हा जो ग्रंथ लेखन केलेला आहे तो पैशाच्या भाषेमध्ये आहे आणि गोनाड्ड्यांनी हा ग्रंथ महाराष्ट्राच्या बाहेर तो जम्मू काश्मीरमध्ये लेखन केलेला आहे। म्हणजे वाशिमचा हा कवी जम्मू काश्मीर राजघराण्यामध्ये गेला, तिथं तो पदावर पोचला आणि पदावर पोचल्यानंतर त्यांनी हा पैशाच्या भाषेमध्ये बृहत कथा हा ग्रंथ लेखन केला। त्याचंच भाषांतर भावे यांनी कथा सरिता सागर नावाच्या 5 खंडातून केलेलं आहे। म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की मराठी भाषा ही पैशाच्या भाषेपासून ती अपभ्रंश भाषा, महाराष्ट्री भाषा आणि मराठी भाषा असा विकास तो होत गेलेला आहे। याच्याशिवाय आपल्याला मराठी भाषा ही तमिळनाडू असेल, केरळ असेल, आंध्र प्रदेश असेल याही प्रांतामध्ये अनेक पुरावे आपल्याला भाषेचे प्राचीन काळामध्ये पाहायला मिळतात। अर्वाचीन काळामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की पेशवाईंचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य जसं जसं विकसित आणि पुढं विस्तारित गेलं तिथे तिथे मराठी पोहोचलेली आपल्याला ती दिसते आहे। म्हणून ते तंजावरचा भाग असेल, हैदराबादचा भाग असेल, बेळगाव कर्नाटक गुलबर्ग्याचा भाग असेल
किंवा दिल्ली वाराणसीचा भाग असेल, ह्या बरोडासारखं संस्थान असेल, इंदोर ग्वाल्हेरचा प्रांत असेल, या सगळ्या ठिकाणी मराठी भाषा आजही चांगल्या स्थितीमध्ये बोलली जाते आहे. यावरून मराठी भाषेची एक वेगळी ओळख या निमित्तानं भारतीयांच्या बरोबर ही जगाला होणार आहे.